नमस्कार. TH नेटवर्कच्या नवीन पॉडकास्टमध्ये मी त्रिविक्रम हिरलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत दशावतार चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक श्री सुबोध खानोलकर सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. TH नेटवर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच. येस. सर, सर्वप्रथम आपलं हार्दिक अभिनंदन. दशावतारने थँक्यू. येस, दशावतारने लोकांच्या मनात राज्य केलेलं आहे आणि सगळ्यांना फिल्म खूप आवडली आहे. बऱ्याच वर्षात काहीतरी वेगळं सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे, जे खरोखर मातीशी जुळलेलं आपल्याला दिसून येतं. हम्म, सो हम्म, माझा आता प्रश्न तोच असेल की दशावतारची कथा तुम्हाला कशी सुचली आणि त्याचं मूळ हम्म. बीज कुठून तयार झालं? मला असं वाटतं की आपण आपल्याला ज्या गोष्टी लेखक म्हणून सुचतात या हं, बऱ्याच वेळेला आपला भोवताल काय आहे, आपले अनुभव काय आहेत आणि आपल्याला आपल्यावर संस्कारक्षम आपलं जे वय असतं त्याच्यात आपल्याला कशा कशाचं आकर्षण वाटलेलं असतं. या हं. सगळ्याचा कुठेतरी आपल्या लेखन शैलीवर किंवा काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो असं मला वाटतं. ओके. मी जरी मुंबईचा असलो तरी माझं लहानपणीपासून प्रत्येक जी सुट्टी आहे ती कोकणात गेली आहे माझ्या आजोळी. ओके. आणि आमच्याकडे कोकणात आजोळी मोठी जॉईंट फॅमिली आहे, मोठं घर आहे. गावातलं प्रमुख घर असल्यामुळे तिकडे वेगवेगळ्या पद्धतीची सांस्कृतिक गोष्टी घडत होत्या. ओके. म्हणजे मग ती अनंत चतुर्दशीला आमच्याकडे जो आनंदाचा उत्सव असतो, त्या उत्सवाला असणारी भजनं असतील किंवा हनुमान जयंतीला आमच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये होत असलेलं रात्रभर जे कीर्तन चालतं आणि रात्रभर जी रात्र जागवली जाते ते हं. असेल किंवा दशावतार असते. ओके. तर मी माझ्या गावच्या अंगणात दशावतार पाहिले आहेत आणि खूप लहानपणीपासून दशावतार पाहत आलेलो आहे. म्हणजे त्यावेळेला एवढं कळायचं नाही, पण अट्रॅक्शन वाटायचं आणि मग ते सगळं कुठे ना कुठेतरी स्टोअर होत होतं. हं. आणि ज्या वेळेला लॉकडाऊन नंतर माझं पुन्हा गावाला जाणं झालं, आम्ही गावच्या आमच्या घरावर एक पुस्तक तयार करत होतो आणि एक डॉक्युमेंटरी तयार करत होतो. ओके. तर त्यावेळेला जास्त एक्सपोजर पुन्हा या सगळ्या गोष्टींचं आलं. कोकणातले प्रश्न दिसले. दशावताराबद्दलचं जे अट्रॅक्शन होतं, तर ते दशावतार परत परत दिसला. मग दशावतारातल्या वेगवेगळ्या लोकांना भेटलो आणि मग त्या सगळ्याच्या एकत्रित परिणामातनं ही गोष्ट सुचली आणि गोष्ट लिहिली गेली. ओके. व्हेरी नाईस. सर, मग तुम्हाला जेव्हा ही गोष्ट सुचली किंवा हा विषय सुचला, तेव्हा हं. गोष्टीची मांडणी ज्या प्रकारे तुम्ही सिनेमात दाखवली आहे, तर हो. तशीच का प्रेक्षकांना दाखवावीशी वाटली? अ, मला असं वाटतं, की ज्यावेळेला मला गोष्ट सुचली ना, हां, मला हां. ज्यावेळेला एखादी गोष्ट सुचते त्यावेळेला मला त्याचे व्हिज्युअल्स सकट ती सुचायला लागते. ओके. हां. म्हणजे मला गोष्ट सुचताना त्यातले काही प्रसंग कसे दिसत असतील हं. किंवा ते कशा पद्धतीने ती घटना घडली असेल, ओके. हे ज्यावेळेला सुचत जातं, त्यावेळेला मी त्या पद्धतीने त्याच्या वर्णनांसकट ती लिहीत जातो. आणि ओके. ते लिहून झाल्यानंतर मला असं लक्षात आलं, की हा सिनेमा सांगण्याची पद्धत ही अतिशय सोपी आणि भावनाप्रधान होती. अच्छा. तो एकच गोष्ट खूप वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाऊ शकते. हां, हां. त्याच्या पटकथेमधनं त्याला वेगळे-वेगळे स्वरूप येऊ शकतं. हो, हो. म्हणजे एक आपण लिनियर पद्धत म्हणतो, एक नॉन लिनियर नॉन लिनियर पद्धत पद्धती. म्हणतो. तर बॅक अँड फोर्थ असू शकते गोष्ट, थ्रिलर रंगाने जाणारी गोष्ट असू शकते. तर वेगवेगळे ऑप्शन्स होते या स्टोरीकडे. ओके. पण ज्यावेळेला मी पटकथा स्वरूपात ही मांडायला सुरुवात केली, त्यावेळेला मला ती सारखी एका बाप-मुलाची इमोशनल गोष्ट अच्छा. याच फॉर्ममध्ये पुन्हा-पुन्हा अट्रॅक्ट करत होती. ओके. हां. कारण मला गोष्ट सांगताना त्यातल्या भावना सगळ्यात महत्त्वाच्या वाटतात. अच्छा. म्हणजे व्हिज्युअल्स असतील किंवा त्याच्याबरोबर येणारं जे गूढ रम्य वातावरण असेल किंवा थ्रिलर असेल, हे सगळं जे आहे ना, हे त्या भावनांपेक्षा मोठं होऊ नये असं मला वाटत होतं. अच्छा. त्याच्यामुळे माझी गोष्ट ही सुरू होते ती बाप-मुलाच्या भावनांपासून आणि ओके. संपते ती बाप-मुलाच्या भावनेपर्यंत. अच्छा. मधला जो काही प्रवास आहे, ती प्रवासाची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असू शकते. हो, हो, हो. पण एका माणसाचं निसर्गावर, दशावतारावर आणि मुलावर असलेलं प्रेम हो, हो. आणि त्या प्रेमापोटी तो माणूस काय करू जातो, अच्छा. ही गोष्ट मला सांगायची होती. म्हणून ती पद्धत मी स्वीकारली. अच्छा. ओके. नाही, पण खरंच खूप छान होती ती. बघायला मजा आली आम्हा प्रेक्षकांना. ओके, थँक यू. येस. सर, माझा पुढचा प्रश्न असा असेल, की
असं तर नाही ना की तुम्ही लिहायला घेतले आणि पहिल्याच झटक्यात तुम्ही एक स्क्रीन प्ले लिहिला? हो. तर एकूण किती किती ड्राफ्ट्स लिहिले तुम्ही आणि कशी तुमची प्रोसेस कशी होती हे लिहिण्याची? मला असं वाटतं की ही जी पद्धत आहे ना, हम्म. ती प्रत्येक वेळेला वेगळी असते. ओके. पण माझ्या लेखनाच्या पद्धतीमध्ये सगळ्यात पहिले मला गोष्ट लिहावी लागते हम्म. आणि गोष्टीबरोबर त्यातली पात्र माझी व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जागी बसली. हम्म. पात्रांचे पात्र वैशिष्ट्य, त्यांच्यातनं येणारे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य ही जेव्हा तयार होतात, हम्म. त्यावेळेला मग पटकथा लिहिताना ती पात्र ती पटकथा घडवत जातात, प्रसंग घडवत जातात. बरोबर. अमुक एखादं पात्र त्या प्रसंगात आलं तर ते कसं वागेल, हम्म. त्याप्रमाणे ते बदलत जातं. ही सगळी प्रोसेस, कच्चा आराखडा पटकथेचा घेणं, मग परत त्याचा एक पूर्ण विस्तृत आराखडा तयार करणं, मग त्याचे अनेक ड्राफ्ट करणं, मग त्याचा एक सेमी डायलॉग ड्राफ्ट करणं, हा. असे ते वेगळे वेगळे टप्पे असतात. हो. तर याचे पण खूप झाले ड्राफ्ट, म्हणजे आता मी मोजणं सोडून दिले, पण म्हणजे स्क्रीन प्लेचे 10-12 तरी ड्राफ्ट झाले असतील. बापरे. आणि ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतात. म्हणजे हो हो. शूटिंगला जाण्याच्या आठवडाभर आधीपर्यंत तुम्ही पुन्हा पुन्हा तपासून पाहत असता की यातलं काय वर्क होतंय, काय नाही होतंय. काही टेक्निकली शक्य आहे, काही टेक्निकली शक्य नसतं. कधी काही फायनान्शियली काही गोष्टी हो हो. पॉसिबल होत नाही. येस. तर हे सगळंही बदलत असतं. आणि या सगळ्यात आपला कोर गोष्टीचा कुठे मिस होत नाहीये ना, हम्म. किंवा कधी-कधी एक नवीन गोष्टीत आपल्याला प्रत्येक वेळेला त्या प्रसंगाकडे नव्याने पाहिल्यानंतर काही-काही सुचायला लागतं. हा. मग ते ॲड केलं, की मग त्याचा परिणाम पुढच्या घटनेवर होतोय का? ओके. हा. तर असं ही ही एक ऑनगोइंग प्रोसेस असते. ओके. सही. आणि ती मला वाटतं, की ती खूप वेळ म्हणजे ती जोपर्यंत तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही त्यातनं, हा हा हा. तोपर्यंत चालू राहते. ओके. हा एक मुद्दा तुम्ही महत्त्वाचा सांगितला, की जोपर्यंत आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तोपर्यंत आपली ही प्रोसेस चालू असते. पण हो. त्या सॅटिस्फॅक्शनला पॉज कुठे द्यायचा? मला असं वाटतं, की खूपच चांगला प्रश्न आहे हा. मला असं वाटतं, की लेखक म्हणून किंवा कुठलाही क्रिएटिव्ह पर्सन असतो, तो कधीच सॅटिस्फाय होऊ शकत नाही त्याच्या कामाच्या बाबतीत. नाही. सो त्याच्यामुळे आपण कितीही स्क्रीन प्ले ड्राफ्ट्स केले तरी ते कमीच वाटतील. हम्म. हां, पण आपण एक स्वतःला जेव्हा आपण एक व्यावसायिक फिल्म करत असतो, हम्म. त्यावेळेला व्यवसायाच्या गणितांनुसार आपल्याला त्याचा एक टाईम पिरियड ठरवायला पाहिजे, की मी या सिनेमाच्या कथेसाठी इतका वेळ घेईन, हा. त्याच्या पटकथेसाठी इतका वेळ घेईन आणि त्याच्यानंतर प्री प्रोडक्शन आणि शूटिंगसाठी इतका वेळ घेईन. बरोबर. तर हे जर आपण नीट आखलेल्या टाईम टेबल प्रमाणे केलं नाही, तर हम्म. ते व्यावसायिकदृष्ट्या योग्य नसतं. ओके. आणि कधी-कधी असंही होण्याची शक्यता असते, की तुम्ही अति कोरीव काम केलं ना, हा हा हा. तर ते चित्र बिघडतं. अगदी बरोबर. तो माझा असा अनुभव आहे, की कधी-कधी काही कमी स्ट्रोक्समध्ये पण खूप छान चित्र दिसून जातं. येस येस. पण तुम्ही गिरवायला लागलात पुन्हा, तर त्या चित्रातली मजा कमी होते. मग तो हम्म. कागद फाटायला लागतो. मग ते वाईट वा. वाटतं ते. सुंदर. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, की खूप अति कोरीव काम पण करू नये. काही हम्म. गोष्टींना ऑन सेट बदल करण्याची मुभा राहावी. काही ॲडिशन, डिलिशनला स्पेस ठेवावी. ओके. आणि ज्या वेळेला आपल्याला पहिल्यांदा ती गोष्ट सादर केल्याचा आनंद मिळणं बंद होतं ना, हम्म. त्याच्या आधी त्याचं लेखन थांबवावं. ओके. मी हा हे का म्हणतोय? एका पॉइंट नंतर ज्यावेळेला आपण पुन्हा लिहितो ना, हा हा. त्यावेळेला आपल्याच लेखनाचा आपल्याला कंटाळा येऊ शकतो. हा. येस. आपल्याच प्रसंगांचा आपल्याला कंटाळा येऊ शकतो. तर असं असं जर व्हायला लागलं ना, तर मात्र आपल्याला थांबायची वेळ आली असं मला वाटतं. ओके. हा. त्याच्या आधी आपल्याला त्याची मजा घेता आली पाहिजे त्या ओके. प्रोसेसची. अच्छा. जर त्या प्रोसेसचा आपल्याला त्रास होतोय किंवा असं वाटतं की नाही यार, हे आता मला याच्यातनं मजा येत नाही, मजा येत नाही. हा. त्याचा अर्थ तुम्ही ओव्हरडू करता. असं मी माझ्या अनुभवातनं किंवा मी माझ्या पुरता लावलेला अर्थ आहे याचा. हो. नाही, खूप छान सांगितलं. सर, तुम्ही आता चित्रांचा उल्लेख केला. मध्यंतरी मी ह्या पॉडकास्टचा रिसर्च करताना तुमचा अजून एक पॉडकास्ट बघितला दशावतार संदर्भातच, ज्यात तुम्ही बोलले की तुम्ही स्टोरी रायटिंग केलं. स्टोरी रायटिंग म्हणण्यापेक्षा सॉरी, स्टोरी स्टोरी बोर्डिंग बोर्डिंग. केलं. स्टोरी बोर्डिंग हो, केलं हो. टू अंडरस्टँड द सिच्युएशन, टू अंडरस्टँड द सीन. तर करेक्ट. स्टोरी बोर्डिंगचा रायटिंगमध्ये किती उपयोग होतो आणि उपयोग होतो तर तो कसा होतो हे प्लीज सांगा. स्टोरी बोर्डिंगचा खरं तर उपयोग आहे ना, हा डिरेक्शन लेव्हलला जास्त होतो. ओके. पण लेखक म्हणून ज्यावेळेला मी काम करत होतो, आता ह्याच्यात मी लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही केलं.
हम्म. पण याआधी मी लेखक म्हणून पण जेव्हा काम करत होतो तर त्यावेळेला माझी अशी सवय आहे की एखादी गोष्ट मला माझ्या डोक्यात जशी येते हम्म. तशीच जर समोरच्यापर्यंत पोहोचवायची असेल, मग तो दिग्दर्शक असेल, कला दिग्दर्शक असेल, अभिनेता असेल, प्रोडक्शन टीम असेल, तर मी लेखनाच्या बाजूला माझ्या माझ्या कुवतीप्रमाणे काही स्केचेस काढतो. हा हा, ओके, आलं लक्षात. तर या स्केचेसमुळे काय होतं की हम्म. सगळ्यांना एका पद्धतीचं विजन मिळायला मदत होते. मदत होते, ओके, हा. तर त्या दृष्टीने स्टोरी बोर्डिंग किंवा कॉन्सेप्ट आर्ट क्रिएट करणं हे कधीही उपयोगाला येतं. ओ. कारण प्रत्येक जण कसं असतं, गोष्ट ही हम्म. अशी असा फॉर्म आहे हम्म. की प्रत्येकाचे अनुभव आणि प्रत्येकाच्या व्हिज्युअलायझेशन पॉवर प्रमाणे त्याला वेगळं वेगळं दिसत असतं. ओके. म्हणजे मला एखादा प्रसंग नरेट करताना जसा दिसेल हम्म. तसाच तो तुम्हाला दिसेल असं सांगता येत नाही. नाही, बरोबर, तोच हो. प्रसंग वाचताना किंवा ऐकताना तुम्ही वेगळं व्हिज्युअलाइज करू शकता. बरोबर. पण ज्यावेळेला एक 100-150 जण मिळून एकत्र येऊन एक सिनेमा करणार असतील, त्यावेळेला त्या सगळ्यांना एकच चित्र दिसणं गरजेचं असतं. बरोबर. बरोबर. आणि मग त्यावेळेला अशा स्टोरी बोर्डिंगचा किंवा कॉन्सेप्ट आर्टचा उपयोग होतो. उपयोग होतो. करेक्ट, करेक्ट सर. वाव, व्हेरी नाईस. खूप छान सर, तुम्ही सांगताय प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहात समजून. त्यामुळे ऐकायलाही मजा येते आणि शिकायलाही मिळते. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे. आत्तापर्यंत आपण अनेक चित्रपटामध्ये कोकण बघितलेलं आहे. हम्म. अ, या पिक्चरमध्ये पण आपण बरचसं कोकण तुम्ही दाखवलेलं आहे तुमच्या हो, नजरेतून. सो हो. तुम्हाला असं काय वेगळं करावंसं वाटलं कोकण दाखवताना, की अरे माझं कोकण जे मी माझ्या सिनेमातून दाखवतोय ते वेगळे दिसेल हम्म. आणि माझ्या गोष्टीशी कनेक्टेड पण राहील? हा पण खूप छान प्रश्न आहे. म्हणजे कोकण आतापर्यंत सिनेमांमध्ये दिसतं ना, त्यावेळेला बऱ्याच वेळेला ते समुद्र किनाऱ्यांच्या स्वरूपात दिसतं. हो, हो. कोकण म्हटलं की समुद्र किनारा. बरोबर. पण मी लहानपणापासून कोकणात फिरलेलो असल्यामुळे आणि अजूनही आम्ही खूप आमचे मित्रमंडळी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर मला त्यांच्याबरोबर फिरताना असं लक्षात आलंय, आमच्या केळूसला पण समुद्रकिनारा आहे. खूप ओके. सुरेख समुद्रकिनारा आहे. पण मला असं लक्षात आलंय, की समुद्रकिनारे सोडून सुद्धा खूप वेगळं कोकण आहे हम्म. आणि जे कदाचित चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर येऊ शकलेलं नाही. बरोबर. तर मग ते कोकण कसं दाखवता येईल? आणि माझ्या कथेचा मुख्य भाग हा जंगल होता. बरोबर. एक कॅरेक्टरच जवळपास आहे जंगल. तर हे जंगल किती मी वेगळ्या पद्धतीने दाखवू शकेन. हम्म. कारण की मी कोकणातल्या जंगलांमध्ये फिरलोय हम्म. आणि खूप पायपीट केली आहे या रेकीसाठी वगैरे. त्यावेळेला म्हणजे त्या जी जंगलं मी पाहिली आहेत ना, हम्म. त्याच्याही हार्डली 10-20% जंगलं मी तुम्हाला दाखवू शकलो. ओके. म्हणजे यापेक्षा खूप सुंदर, सुरेख आणि वेगळ्या पद्धतीचं कोकण आपल्याकडे आहे. ओके. ते सगळं मला कदाचित मांडता आलेलं नाही असं मला वाटतं. अच्छा. आणि दुसरी एक मला कोकणाची खासियत वाटते, की कोकण आहे ना, हे वाईल्ड लँडस्केपमध्ये बघण्याची गोष्ट नाहीये. ओके, हा. ते त्याच्या इंट्रिकसीजमध्ये आहे. ते त्याच्या जवळून पाण्यात आहे. त्याच्या पोत असतो, त्याचं जे टेक्स्चर असतं, हा हा. त्याच्यामध्ये कोकणाची गंमत आहे. म्हणजे ओके. तिकडच्या लाल माती आणि त्याच्यातल्या त्या खडी, तिकडचे चिऱ्याचे दगड, तिकडच्या जंगलांमधल्या झाडांच्या खोडांचे रंग, तिथल्या पानांचे रंग, त्यातली व्हेरिएशन्स. म्हणजे एकच जंगल जरी तुम्ही पाहिलं, म्हणजे आत्ताही तुम्ही दशावतार पुन्हा पाहिलं तर तुम्हाला दिसेल. हिरव्याचे कितीतरी वेगवेगळ्या छटा त्या जंगलात तुम्हाला दिसतात. हो हो हो. आता हे सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न केला. ओके. रात्रीचं कोकण दाखवण्याचा प्रयत्न केला. रात्रीचं जंगल दाखवण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या जंगलात सहसा आपण कधी जाणंच होत नाही. नाही नाही. तर हे सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न केला. मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न केला. हो हो हो. जी कोकणातली मंदिरं हजार-हजार वर्ष जुनी आहेत. अच्छा. आणि अजून अशी बरीच कोकणात, सिंधुदुर्गात मंदिरं आहेत, जी अजूनही मूळ स्वरूपात शाबूत आहेत. ओके, हा. बऱ्याचशा मंदिरांचा आता जीर्णोद्धार होतोय आणि त्याला आता संगमरवरी साज चढतोय. पण अजूनही मला असं वाटतं, की ती जुनी कौलारू मंदिरं आहेत ना, त्यांची एक हम्म. छान गंमत आहे. तर ती कुठेतरी दाखवायची होती. ओके. कौलारू घरं दाखवायची होती. तर ते सगळं दाखवायला मिळालं या सिनेमात. ओके, वाव. पण खूप सर बघून मस्त वाटलं हे नक्की. छान वाटलं, म्हणजे अगदी कोकणात आहोत असं वाटलं. कारण की कसं आहे ना, हं. आपण पण बरेच सिनेमे बघतो ज्यात आपण ॲज अ ऑडियन्स कोकण बघितलेलं आहे. पण हो. लगेच लक्षात येतं की अरे, हे तर मी आधी कधी बघितलंच नव्हतं. हा किती छान स्पॉट आहे. हे किती सुंदर हो. दिसतंय. असं झालं सगळ्यांसोबत. आणि कोकण ना भव्य पण आहे. हो. कोकणात आता आम्ही जी नदी शूट केलं, भव्य नदी आहे.
हा. नद्या भव्य आहेत तिकडच्या. खरंय. म्हणजे विस्तीर्ण पसरलेली जंगलं आहेत, डोंगरदऱ्या आहेत आणि गावं पण टुमदार आहेत. आपल्याकडे हम्म. बाकी महाराष्ट्रभरात ना गावं असतात ती म्हणजे घरं एकमेकाला खेटून असतात, हो हो जवळ असतात. हो हो हो. आणि कोकणात ती एकमेकांपासून दूर असतात, दूर वाड्या असतं. असतात. एका वाडीत एखाद दुसरं घर, मग काही एक 500 मीटरवर दुसरं तिसरं घर, असं ते पसरलेलं असतं. आणि त्याची पण एक गंमत आहे. तर हे सगळं दाखवण्याचा जे कोकण मी जगलोय लहानपणीपासून, मी जे पाहिलंय, ते मला प्रेक्षकांपर्यंत दाखवण्याचा तो प्रयत्न होता. छान यशस्वी प्रयत्न झालाय सर पण. सर थँक आता यू. माझा पुढचा प्रश्न असा असेल की सगळ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारं पात्र म्हणजे बाबुली मिस्त्री, जे श्री दिलीप प्रभावळकरांनी साकारलंय. हो. तर त्या कॅरेक्टरची कल्पना तुम्हाला कशी सुचली, किंवा तुम्ही कुठे बघितलंय का, रेफरन्स पॉइंट काय होता, किंवा तुमच्या आयुष्यात काही असं कॅरेक्टर होतं का की ज्याला बघून अरे माझं जे बाबुलीचं पात्र असेल ते त्यांनी असं करावं असं मला वाटतं. सो ते कसं सुचलं आणि तुम्ही ते कसं लिहिलत? अ, बाबुली मेस्त्री हे पात्र आहे ना, हे मिक्सचर ऑफ मेनी कॅरेक्टर्स. ओके. म्हणजे मी स्वतः जयवंत दळवींचा प्रचंड मोठा फॅन आहे. वाह. मग जयवंत दळवींची सगळी पुस्तकं मी वाचली आहेत आणि सारे प्रवासी गडीचे नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे, हम्म. ज्याच्यात कोकणातल्या वेगवेगळ्या अ, व्यक्तिरेखा त्यांच्या गावातल्या त्यांनी मांडल्या आहेत. तर त्या सगळ्या व्यक्तिरेखांचा एक प्रभाव होता. तशा व्यक्तिरेखा लहानपणीपासून मी कोकणातल्या आमच्या गावामध्ये पाहत होतो. ओके. त्याच्यानंतर मी जेव्हा दशावतारी नाटकं पाहायला लागलो, दशावतारातले लोकं पाहायला लागलो, त्यांना भेटायला लागलो. अगदी या रिसर्चच्या निमित्ताने पण मोठ्या-मोठ्या कलाकारांना भेटलो. त्यावेळेला त्यांचं पॅशन बघितलं दशावताराबद्दलचं. हम्म. त्यांचं वय वाढत्या वयानुसार पण शक्ती कमी झालेली असली, तरी इच्छा आणि श्रद्धा कमी नाही झालेली, हे हम्म. पाहिलं. ओके. तर ते कुठून तरी आलं. आणि आमच्या गावाला आमचं एक पणजोबांची गोष्ट सांगितली जायची. म्हणजे त्यांचं मी जेव्हा पुस्तक करत होतो तेव्हा मला कळलं, की ते गावातनं जाताना त्यांचं निसर्गप्रेम काय होतं अच्छा. किंवा त्यांनी कसे ते गावातनं जाताना झोळी आणि काठी घेऊन फिरायचे हो हो. आणि कुठेही आंब्याची बाट सापडली तर ती झोळीत ठेवायचे. कुठे एखादं झाड सापडलं, एखादं छोटंसं रोप आलेलं सापडलं चांगलं, तर ते झोळीत ठेवायचे आणि ते जंगलात जाऊन लावायचे. हम्म. आणि ते म्हणायचे, की आपल्याला जंगलातनं सगळं मिळतं. सरणासाठी लाकूड मिळतं, घराचे वासे मिळतात. तर जंगलाकडनं आपण एवढं घेतो, तर आपण हम्म. त्याला काहीतरी परत द्यायला पाहिजे. ओके. आता ही सिंपल फिलॉसॉफी होती. याच्यात कुठलाही पर्यावरणवाद नव्हता. नाही नाही. पण ही जी सिंपल फिलॉसॉफी आहे, अशी भाबडी माणसं, अशी अ, सश्रद्ध पण डोळस माणसं आणि असे पॅशनेट दशावतारी हम्म. मी पाहिले. वा. आणि त्या सगळ्यांच्या मिश्रणातनं मिश्रणातून. बाबुली मिस्त्री घडत गेला, सुंदर. की ज्याचं प्रचंड प्रेम आहे निसर्गावर, तेवढंच प्रेम आहे दशावतारावर आणि तितकंच प्रेम आहे त्याच्या एकुलत्या एका मुलावर. वा. तर तसं कॉम्बिनेशन ऑफ म्हणजे बाप मुलाच्या बाबतीत आपण आपल्या नेहमी वडिलांचं आणि आपलं जसं नातं असतं, त्यातनं आपल्याला काहीतरी मिळत राहतं. आपल्याला नेहमी वाटतं, की म्हणजे बाबुली मिस्त्री आणि माधवच्या बाबतीत आपलं तसंच असतं ना. आपलं वय वाढत असतं, वडिलांचं वय वाढत असतं आणि आपल्याला सतत वाटत राहतं, की आता मी त्यांना सांभाळावं हम्म. किंवा आता पॉवर डायनामिक्स बदलतंय हो हो. आपल्यातलं किंवा इमोशनल एकमेकांना ओपनली सांगता येत नसतं. पण एकमेकांची काळजी असते, प्रेम असतं. आता हे बरोबर. आपल्या ह्युमन ज्या इमोशन्स आहेत, ते आपल्या आजूबाजूच्याच असतात. ते आपल्याला सुचत जातात. या सगळ्याच्या मिश्रणातनं तो बाबुली तयार झाला. वाव. मस्त. छान सांगितलं सर तुम्ही. आता आपण आता आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जात आहोत. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे सर, की फिल्म तर सगळीच छान आहे, हं. सगळे सीन पण सुंदर आहे, पण तुमच्या सगळ्यात जवळचा सीन कुठला? हां, हा खूपच कठीण प्रश्न आहे. म्हणजे कुठलं मूल लाडकं आहे कसं सांगायचं? सगळेच प्रसंग आवडलेले असतात. खरंच कठीण आहे. मला सांगता येणं कठीण आहे. पण मला व्हिज्युअली म्हटलं तर मला सगळ्यात जास्त शेवटची फ्रेम आवडते. ओके. ज्यावेळेला बाबुली माधवच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलाय हम्म. आणि माधव त्याच्या पाठीवरून हात फिरवतोय. तो त्या जंगलात त्याच्या अधिवासात आहे. समोर त्याचा कातळोबा आहे आणि त्याची शेवटची भैरवी चालू आहे.
हो हो. तर मला ते एक समेवर येणं जे असतं हम्म. ते मला सगळ्यात जास्त इमोशनली प्रत्येक वेळेला, जरी ते मीच केलेलं असलं तरी इमोशनली प्रत्येक वेळेला ते टच होतं. बरोबर. बाकी अनेक प्रसंग आहेत. बाप आणि मुलामधले प्रसंग आहेत. ते मला खूप जवळचे वाटतात. हा ज्यावेळेला बाप आणि मुलगा एकमेकांशी बोलत असतात. मग हा कधी ते गाण्याच्या आधीचा प्रसंग आहे ज्याच्यात एकमेकांची खेचत आहेत आणि एकमेकांना हा. कोंडीत पकडतात, असेही बाप मुलगा दिसतात. हो हो हो. तर कधी मुलगा बापाकडनं वचन मागून घेताना दिसतो आणि येस. बाप मुलाच्या प्रेमापोटी ते देताना दिसतो. देताना दिसतो. तर असे खूप प्रसंग आहेत. असा स्पेसिफिक प्रसंग सांगणं खूप कठीण आहे माझ्यासाठी. अच्छा. म्हणजे चेस सिक्वेन्स आहे जो अत्यंत टफ आहे, पण तो हो. व्हिज्युअली खूप मजेदार प्रसंग आहे म्हणून तो आवडतो. अच्छा. किंवा मत्स्यावतारातलं मत्स्य हम्म. रूप जे येतं, जे सगळ्यांना एकदम आवडून गेलं, तर ते तर म्हणजे लेखकाला आणि दिग्दर्शकाला तुझा कुठला प्रसंग तुला आवडला हे विचारणं म्हणजे मला खूप याचं उत्तर कसं द्यायचं नाही कळत. ठीक आहे. मग सर दुसरा प्रश्न विचारतो मी. सगळ्यात कठीण प्रसंग कुठला लिहिताना वाटला किंवा शूट करताना? ऍक्च्युली प्रत्येकच प्रसंग अतिशय कठीण होता माझ्यासाठी. ओके. एकतर दिग्दर्शनाचा माझा पहिला प्रयत्न होता हम्म. आणि लेखन आणि दिग्दर्शन एकत्र करत असताना नेहमी तुमच्यातला लेखक तुमच्या दिग्दर्शकावर हेवी होणार नाही ना, हा हा. किंवा दिग्दर्शक लेखकाचं जे म्हणणं आहे ते डावलणार नाही ना, हा एक द्वंद्व तुमच्या आतमध्ये चालू राहतो. ओके. की सतत आपण एक विचार केलेला असतो आणि आपण सेटवर आल्यानंतर काहीतरी आपल्याला वेगळं जाणवत असतं. त्यातल्या कशाला न्याय द्यायचा हे तुम्हाला हम्म. कळत नसतं. तर त्याच्यामुळे ना प्रत्येकच प्रसंग टफ असतो. ओके. पण त्यातही खास करून जे हेवी मॉबचे प्रसंग असतात, हा हा. त्याच्यात खूप गर्दी आहे हो आणि हो हो. त्याच वेळेला खूप काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. तर अशा प्रसंग जास्त टफ असतात. कारण की त्यावेळेला तुम्हाला मुख्य पात्रांचाही विचार करायचा असतो. हम्म. त्याचबरोबर सराउंडिंग जी कोणी माणसं, जो मॉब असतो, हा हा. त्या सगळ्यांच्या पण सायकॉलॉजीचा विचार करायचा असतो. ओके. त्या सगळ्यांचा त्या सीनला पूरक असणं गरजेचं असतं. त्याच वेळेला तुम्हाला कॅमेरा टेकिंगचा विचार करायचा असतो, ऍक्टर परफॉर्मन्सचा विचार करायचा असतो. या सगळ्याला वेळेचं भान ठेवायचं असतं आणि या सगळ्यातनं बेस्ट कसं मिळेल हा हे हा. पाहायचं असतं. तर ओके. मला कधी-कधी वाटतं, की ते जे मॉब सिक्वेन्सेस असतात ना, हा. हे खास करून टफ असतात कारण की तुम्हाला तटस्थपणे जज करता येत नसतं त्यावेळेला, बरोबर. की हे जे ऍक्टर करतायत ते बरोबर आहे की नाही, ओके किंवा ओके. ते चांगलं होतंय की नाही होतंय. कारण इतकं कोलाहल असतो त्यावेळेला. एवढ्या गोष्टी सायमल्टेनियसली घडत असतात. एवढी लोक सेटवर असतात आणि इतकं कोऑर्डिनेशनचं काम असतं, की त्यावेळेला तुमची ऑब्जेक्टिव्हिटी जाण्याची शक्यता असते. ओके. त्यामुळे मला ते प्रसंग जरा जास्त टफ वाटतात शूट टफ करताना. वाटतं. पण अर्थात अ, एकदा काही प्रसंग शूट झाले की त्याचीही सवय होते. हो हो हो. येस. म्हणजे आम्ही जो रथयात्रेसारखा प्रसंग शूट केला, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. 750 येस. 800 जण होती एका वेळेला हो सर हो. आणि ते रात्रीत करायचं होतं आणि ती खरी लाईव्ह रथयात्रा आम्ही तयार केलेली. तर ते टफ असतं, पण मजा पण असते. मजा पण असते खरं आहे. ते तर सर असतंच म्हणजे ते फिल्म मेकिंगची तीच मजा असते खरं. हो. इट्स दिसायला. स्वीट पेन. हा. हा काय सर? स्वीट पेन. येस 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 स्वीट पेन. खरं आहे. दिसायला ऑडियन्स ना अरे वा किती छान छान दिसतंय. पण जो डिरेक्टरच्या चेअरवर बसलेला असतो त्याला काय खरं. काय कुठल्या कुठल्या गोष्टींना समोर जावं लागते डिरेक्टरच सांगू शकतो. तर सर खरं. खूप छान मुलाखत होते आपली. आता आपण शेवटाकडे येत आहोत आपल्या. येस. अं, असा एखादा प्रसंग आहे का जो फिल्म मधून एडिट केला किंवा शूट नाही करू शकले किंवा असं वाटतं अरे यार हे पाहिजे होतं हे आपण नको कैची मारायला याच्यावर एडिट नको करायला हे असायला पाहिजे होतं. असा एखादा प्रसंग आहे का जो तुम्हाला सांगावा वाटतो? तर खूप प्रसंग आहेत. ओके. असे खूप प्रसंग आहेत. म्हणजे जवळपास माझ्याकडे अजून असं एक अर्धा एक तासाचं फुटेज आहे, वाव. की ते मी सिनेमात घेऊ शकलो नाही वेळेच्या अभावी. आणि एक सिनेमा गोळीबंद होत असताना त्याचा फोकस टिकवणं पण गरजेचं असतं त्याच्यामुळे पण. पण म्हणजे माझा एक खूप जवळचा एक चांगला प्रसंग होता जो मला घेता नाही आला. ज्याच्यामध्ये दशावतारी कलाकारांची ॲक्चुअल आर्थिक व्यथा काय आहे हा हा. आणि ते कसं आर्थिक व्यथा आणि आर्थिक अडचणींना सामोरं जाऊन सुद्धा दशावतारावर तेवढंच प्रेम करतात. प्रेम. याबद्दलचा एक प्रसंग होता जो मला ठेवता आला नाही. वाव. किंवा डिकास्टा आणि बाबुलीच्या हुशारीचा अजून एक दोन प्रसंग होते. ओके. हा.
की ज्याच्यामध्ये बाबुलीची हुशारी कशी आहे हम्म. आणि डिकास्टाची हुशारी त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे कशी आहे ओके. याच्याबद्दलचे प्रसंग होते. वाव. तर असे काही काही प्रसंग होते जे आता नाही येऊ शकले, पण कधीतरी आपण ते युट्यूबवर किंवा कुठल्या हा तरी हा. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तेच. प्रेक्षकांसाठी टाकूया. नक्की मजा टाका येते सर. बघायला. येस येस. मजा येते. गली बॉयचे जसे टाकलेत ना त्यांनी, डिलीटेड हो सीन किंवा कटेड हो सीन, तसं एक मस्त हे याचं एक वेगळं सिरीज तुम्ही हो, काढू आहेत ते शकता. ते प्रसंग आहेत आमच्याकडे ते येस. रेडी. येस सर. कधीतरी थोड्या दिवसांनी टाकू आपण. येस सर, नक्की. सर आता अ, नवीन काय वाचन करत आहात किंवा काय इतक्यात लिखाण होत आहे? नवीन प्रोजेक्ट काय तुमचे नेक्स्ट? नाही, आता तरी मी काही नवीन प्रोजेक्टला सुरुवात केलेली नाहीये. ओके. अर्थात मी माझ्यासाठी रिसर्च चालू असतो माझा, हम्म. वेगवेगळे वाचन चालू असतं. ज्या काही आयडियाज डोक्यात येतात त्या लिहित असतो. हम्म. त्या प्रत्येक वेळेला सिनेमा रूपातच येतील असं नाही. ओके. पण मी माझ्या पुरतं ते लिखाण करत राहतो. अच्छा. आयडिया जनरेशन करत राहतो. हम्म. आणि मग त्यातली कुठली तरी आयडिया ही थ्रू होते पुढच्या प्रोसेससाठी. ओके. हा. पण ते तिथं तो माझा ऑनगोईंग प्रोसेस असतो. अच्छा. तर ऑन तो गोइंग. चालू आहे. बाकी कंपनीची कामं चालू आहेत, ऍडव्हर्टायझिंग चालू आहे, टेलिव्हिजन शोज आम्ही करतो प्रोड्यूस, ते चालू आहे. येस. सो व्यावसायिक कामं चालू आहेत. पण माझ्या या सिनेमानंतरच्या वाटचालीसाठी मी आत्ता तरी दशावतारातनं पूर्णपणे बाहेर पडून, म्हणजे हम्म. आता आमचा दशावतार मल्याळममध्ये येतो. ओके. तर हा. 21 तारखेला त्याचं म्हणजे नोव्हेंबर महिन्यात त्याचं रिलीज आहे. येस सर. येस तर येस. त्याचं आता सगळं ते डबिंग प्रोसेस चालू आहे. ओके. वाव. ती गाणी मल्याळम मध्ये होत आहेत, तर ती सगळी तयारी चालू आहे. तर त्या येस. सगळ्या प्रोसेसमध्ये आहे. आणि वाचन करतोय. वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करतो मी. म्हणजे मला निसर्ग वर्णनं वाचायला आवडतात, ओके. हा. किंवा मी जिम कॉर्बेट वाचतोय, ओके. हा. किंवा वेगवेगळ्या प्रकारचं वाचतो. अगदी अच्छा. दिवाळी अंक पण वाचतो. दिवाळी अंकात पण खूप छान छान कथा येतात किंवा लेख असतात. बरंचसं नॉन फिक्शन वाचन होतं. हम्म. तर असं चालू असतं काही ना काहीतरी. ओके सर. सही सही. सर माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुम्ही हम्म. मालिकांचं लेखन करता, मालिकांचं स्क्रीन प्ले लिहिता, हो. तर त्या मालिकाच्या स्क्रीन प्ले लिहिण्याचा फीचर फिल्मचा स्क्रीन प्ले लिहिण्याला किती उपयोग झाला? मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आपण असं चर्चा ऐकतो की मालिका लेखन वेगळं आहे, सिनेमा लेखन वेगळं आहे, नाटक लेखन वेगळं आहे, आणि मालिकेचे लेखक हे सिनेमा लिहू शकत नाहीत, किंवा त्यांना ते ढोबळ असतं, किंवा त्यांचा व्याप्ती छोटी असते, वगैरे वगैरे. पण मला ते पूर्णपणे मान्य नाही. मला असं हम्म. वाटतं की कुठल्याही पद्धतीचं लेखन असो, नाटक असो, मालिका असो, चित्रपट असो, फॉर्म जरी वेगळे असले तरी त्यातनं आपल्याला एकच गोष्ट करायची, ती म्हणजे गोष्ट सांगायची. हम्म. आणि मग गोष्ट सांगण्यासाठी जे जे गरजेचं आहे ते करायचं. तर ओके. मालिका लेखनातनं मला जो फायदा झाला तो ट्रिमेंडस आहे. एकतर मालिका लेखन तुम्हाला शिस्त लावतं, हम्म. तर तो एक चांगला फायदा झाला. दुसरं म्हणजे पात्रांची उभारणी. ओके. मालिकांमध्ये सगळ्यात महत्वाची असतात पात्र. हम्म. जर ती पात्र नीट चांगली उभी राहिली तर ती पात्र मालिका जास्त काळासाठी चालवण्याला कारणीभूत ठरतात. त्यामुळे भक्कम पात्र निर्मिती करणं, ओके. याच्यासाठी मालिकांचा उपयोग झाला, मालिका लेखनाचा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना, वाईड रेंज ऑफ प्रेक्षकांपर्यंत गोष्ट पोहोचवताना कशा कशाची काळजी घ्यायला हवी. ओके. कारण मालिकेचा प्रेक्षक वर्ग हा खूप विस्तृत असतो. ओके. हा. तो अगदी लहानग्या मुलांपासून वृद्धांपर्यंत असतो. सगळ्या एज ग्रुपचा असतो. सगळ्या म्हणजे स्त्री असतात, पुरुष असतात, लहान मुलं असतात, आर्थिक स्तर वेगळे वेगळे असतात. त्या सगळ्याचा विचार करण्याची सवय लागते. आणि मालिका लेखनामध्ये 22 मिनिटं तुम्ही लोकांना होल्ड करून ठेवण्यासाठी जे कष्ट करावे लागतात, तसंच आत्ता झालंय टीव्हीमुळे असेल, ओटीटीमुळे असेल, फोनवरच्या कॉन्टेंटमुळे असेल, फिल्म व्ह्युअर्समध्ये पण अटेन्शन स्पॅन कमी झाला. हो हो हो. अशा वेळेला प्रत्येक क्षण हा आपण कसा होल्ड करू शकू, त्यासाठी काय करायला पाहिजे, या सगळ्याचा जो अभ्यास आहे किंवा या सगळ्याची जी सवय आहे, ती मालिका लेखनामुळे झालेली होती. आणि ओके. त्याचा उपयोग मला झाला, खास करून इमोशनसाठी. नाईस. व्हेरी नाईस सर. हे खूप बारीक गोष्टी तुम्ही सांगितल्यात अगदी, आणि ज्या लोक दुर्लक्षित करतात की हे कशाला हे कशाला, आणि कम्पॅरिझन करतात किंवा मिक्स करतात दोन गोष्टी, काय अरे तू तर सिरियल लिहितो, तू कसा काय फीचर फिल्मचा स्क्रीन प्ले लिहू शकशील? आणि ऍक्च्युली त्याची गरज नाहीये. म्हणजे फिल्मला मोठा स्केप लागतो हे खरं आहे. हम्म. दृश्यात्मकता फिल्मसाठी जास्त लागते. हो हो. पण म्हणजे सिरियलचं टाकाऊ लेखन असं नाही.
त्यातनं अनेक गोष्टी आहेत ज्या अडॅप्ट करू शकता फिल्म रायटिंगसाठी. ओके. खूप छान सांगितलं सर. येस येस. खूप सुंदर मुलाखत झाली. आता थँक्यू. आपण मुलाखत बंद म्हणजे एंड करतोय. तर तुम्हाला ओके. काही सांगायचं आहे का अजून आमच्या प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल, किंवा आता तुमचा मल्याळममध्ये रिलीज होत आहे सिनेमा, तर त्याविषयी लोकांना काही सांगायचं आहे का? मला असं वाटतं की दशावतारवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं, अजूनही करतायत. येस. आता ऑलमोस्ट 60 दिवस होत आलेत. लोक अजूनही जिकडे जिकडे थिएटरमध्ये आहे तिकडे गर्दी करतायत. येस सर. अजून पण शुक्रवार शनिवार रविवार हाऊसफुल शोज असतात. हो. हॉट डेला पण चांगलं बुकिंग असतं. अजूनही जोपर्यंत थिएटरमध्ये आहे तोपर्यंत कोणाचं पाहायचा राहिला असेल तर त्यांनी अवश्य जाऊन पहा. नक्की. पुन्हा पहा असं वाटला, कारण की थिएटर एक्सपिरियन्स कधी ग्रेट येस असतो. सर. त्यामुळे अजूनही थिएटरमध्ये जाऊन पहा असं वाटलं तर पहा. मल्याळममध्येही येतोय, त्यामुळे तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन्स किंवा काही मल्याळी तुमचे मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत सिनेमा पोहोचवा. आणि त्याच्याही पेक्षा मला असं वाटतं दशावतारलाच नाही, येणाऱ्या प्रत्येक चांगल्या मराठी फिल्मला तुम्ही प्रतिसाद द्या. येस. थिएटरमध्ये जाऊन सिनेमे पहा. पायरसी अवॉइड करायचा येस. प्रयत्न करा, व्हेरी. फोनवर पाहणं किंवा याच्यावर. कारण की ज्या वेळेला आपण चांगले चांगले सिनेमांना बॅक करू, थिएटरमध्ये जाऊ, त्यावेळेला चांगले सिनेमा बनवण्याची जी प्रोसेस आहे ती सोपी होत जाईल. ओके. तर आम्ही आमच्या बाजूने चांगले सिनेमा बनवण्याचा प्रामाणिक नक्कीच. प्रयत्न करू. तुमच्या बाजूने आम्हाला सहकार्य करा आणि थिएटरमध्ये या. अर्थात तुम्हाला जर आवडला तर नक्की बघा, नाही आवडला तर हक्काने कान धरा. येस सर. हे जेव्हा रिलेशन प्रेक्षकांचं आणि आमचं तयार होईल त्यावेळेला मराठी सिनेमा अजून चांगला होईल. येस सर. थँक्यू सो मच सर, पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. खूप थँक्यू छान सो गप्पा मच. झाल्या आपल्या. एकदा फक्त आमच्या प्रेक्षकांना आमच्या चॅनलला जरा चॅनलबद्दल थोडं सांगा, ही मुलाखत कशी वाटली तुम्हाला आणि प्रश्न कसे वाटले ते. मला मला एक्सपेक्टेड होती त्याच्यापेक्षा प्रचंड छान ही मुलाखत झाली. आणि मला असं वाटतं की असा जो काही तुमचा एक्सपेरिमेंट आहे या चॅनलच्या माध्यमातून लेखनाबद्दल खास करून मुलाखती घेण्याचा येस. आणि लेखनाच्या प्रोसेसबद्दल चर्चा करण्याचा ती खूपच अमेझिंग आहे. हे होत राहायला पाहिजे आणि याच्यातनं खूप इतर लेखकांना मदत होईल. मलाही येस. मदत होईल. मी इतर लेखकांचं पॉडकास्ट ऐकून. आणि व्यावसायिकदृष्ट्या काम करणारे असतील, होतकरू असतील, नव्याने या क्षेत्राकडे बघू पाहणारे असतील, सगळ्यांसाठी हे खूप चांगलं लर्निंग स्टेशन होईल असं मला वाटतं. येस सर. त्यामुळे तुमच्या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा थँक्यू सर. उपक्रम असाच तुम्ही चालू ठेवा आणि अजून तो मोठा मोठा होत जाऊ दे. येस सर. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. येस सर. येस, गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट.